अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिवाळीच्या अगोदर आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाही आहेत दिवाळीमध्ये. अन्यथा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये आगमन करणार नाही आणि आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ती कधीही संपणार नाही. आपल्या घरातील दारिद्र्य संपावं, गरिबी नष्ट व्हावी, तर यासाठी बघा आपल्याला या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाही. तर त्या वस्तू दिवाळी येणाऱ्या अगोदरच आपल्याला त्या वस्तू घरामधून बाहेर काढायच्या आहेत. या वस्तू कोणत्या असणार आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे बघा या वस्तू आपल्या घरात असल्यामुळे त्याचे आपल्याला कोणकोणते दोष लागतात तर हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा अशा कोणकोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला दिवाळी सुरू होण्याच्या अगोदरच आपल्याला त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. दिवाळीमध्ये बघा आपण गोमातेची पूजा करत असतो, त्याचप्रमाणे आपण धनत्रयोदशी देखील साजरी करत असतो, लक्ष्मीपूजन करत असतो. सर्वात मोठा सण मानला जातो बघा लक्ष्मीपूजन दिवाळीमधला, आणि हे आपण दिवाळीमध्येच करत असतो. त्याचप्रमाणे आपण यमदेवतेची सुद्धा पूजा करत असतो, यमदीपदान आपण करत असतो आणि हा जो सण आहे तो सर्वात मोठा सण असतो. म्हणूनच आपल्याला दिवाळीच्या पूर्वी काही वस्तू आपल्या घरामधून बाहेर काढायच्या आहेत. तर बघा सर्वात अगोदर जी मुख्य वस्तू आहे आपण सुरुवात करूया आपल्या देवघरापासून. तुमच्या देवघरामध्ये बघा जर एखादी गळणारी समई असेल, गळणारं निरंजन असेल किंवा तुटलेला दिवा असेल, भंग झालेला दिवा असेल तर तुम्हाला तो घरामधून बाहेर काढून टाकायचा आहे. आपण बघा रोज आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो, परंतु समईमधून किंवा निरंजनामधून तेल हे टिपटिप गळत असतं, किंवा बघा जो आहे तर दिवा जो आहे तर तो तुटलेला असेल किंवा तडा गेलेला असेल तरीसुद्धा तो आपल्याला असा निरंजन असा दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये चुकूनसुद्धा ठेवायचा नाही, कारण आपल्यालाच दोष लागत असतात. कधीही बघा देवपूजेमध्ये तुटलेला दिवा असेल तर तो दिवा जो आहे तर तो आपल्याला वापरायचा नाही. त्याचप्रमाणे बघा जर आपल्या देवघरामध्ये जे आपण देवपूजेसाठी खाली कपडा अंतरतो ते कापड खराब झालेले असेल किंवा मग ते सुद्धा आपल्याला घरामधून बाहेर काढायचं आहे. कारण बघा आपण कधी कधी कसं होतं की खराब झालेलं कापड असतं तरी पण आपण तसेच ते देवाच्या खाली अंतरत असतो, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे की हे जे कापड आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली मातीमध्ये ते तुम्ही पुरू देखील शकता. इतर कुठेही आपल्याला हे टाकायचं नाही. याचे विसर्जन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि नवीन जो कपडा आहे तर तो तुम्ही देवपूजेसाठी वापरू शकता. परंतु खराब झालेलं जे कापड आहे तर ते चुकूनही आपल्याला आपल्या देवघरामध्ये वापरायचं नाही आहे. त्याचबरोबर बघा आपले जे देवाचे ग्रंथ असतात, धार्मिक पुस्तकं वगैरे असतात, तीसुद्धा आपल्याला बघा खराब झालेलं असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. किंवा मग तुम्ही खूपच जर हे झालेलं असेल तर ते एखाद्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही किंवा मग एखाद्या झाडाखाली वगैरे ते तुम्ही पुरून देऊ शकता. किंवा मग बघा जे पुस्तकांचे दुकान वगैरे असते तिथे तुम्ही त्यांना विचारू शकता की ते जर घेत असतील, कारण त्या लोकांना माहिती असतं की त्या पुढे त्याचं काय करायचं आहे, म्हणून तिथे जरी विचारलं तरी सुद्धा तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तर तो तुमचा सॉल्व्ह होईल. त्यानंतर बघा पुढची जी गोष्ट आहे ती मध्ये आपल्या किचनमधली. बघा आपल्याला किचनमध्ये ज्या काही वस्तू लागतात तर त्यापैकी बघा जर एखादी वस्तू खराब झालेली असेल किंवा तुटलेली असेल, जसं की बघा तुटलेला तवा असेल, चिरलेला तवा असेल, भांडी असतील, ते सुद्धा बघा आपल्याला दिवाळीच्या अगोदरच घराच्या बाहेर काढायचे आहेत. तर बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये त्या वस्तू ठेवत असतो, परंतु आपल्या बघा स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटलेली फुटलेली भांडी नसावीत असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते. म्हणूनच बघा आपल्याला ही जी भांडी आहेत तर ती घरामध्ये ठेवायची नाही, ज्यामुळे बघा आपल्याला कोणतेही दोष आहेत तर ते लागणार नाहीत. तुटलेली भांडी घरात ठेवणे यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते, घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असते आणि अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही. म्हणूनच तुटकी फुटकी बघा काहीही भांडी असली तरी ती तुमच्या घरात न ठेवता ती तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकायची आहेत. यानंतर बघा तुमच्या घरामध्ये जर एखादं बंद पडलेलं घड्याळ असेल किंवा फुटलेलं घड्याळ असेल किंवा मग बघा एखादा फोटो फ्रेम असेल, तुम्हाला बघा एखादी फ्रेम आहे ना ती खूप आवडते, एखाद्या व्यक्तीने तुमच्या आवडत्या व्यक्तीने तुम्हाला ती गिफ्ट केलेली आहे, परंतु ती फुटलेली आहे, तरीही तुम्ही बघा ती तशीच तुमच्या घरामध्ये जर ठेवलेली असेल, याचे सुद्धा दोष आपल्याला लागत असतात. अगदी बघा एखादा चहा पिण्याचा आपला कप जरी असेल आणि कपाचा दांडा जरी तुटलेला असेल तर असा कप जो आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये वापरण्यासाठी ठेवायचा नाही आणि घरामध्ये बघा न ठेवता हे आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती बघा झाडू.
आपण झाडूला बघा माता लक्ष्मीचे रूप मानत असतो आणि आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील झाडूची लक्ष्मी स्वरूपामध्ये पूजा करत असतो. परंतु घरामध्ये बघा जर एखादा खराब झालेला झाडू असेल किंवा तुटलेला झाडू असेल, ज्याला आपण केरसुणीसुद्धा म्हणतो, तो तुम्ही तसा जर घरामध्ये ठेवला असेल तर मात्र बघा माता लक्ष्मी जी आहे ना, तर ती आपल्यावरती नाराज होते, असे शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे. आणि जो कोणी बघा या नियमांचे पालन करत नाही तर त्याच्या बघा घरातील जे काही वातावरण आहे ते सुद्धा दूषित होते. म्हणूनच बघा अशी केरसुणी असा जर झाडू तुमच्या घरामध्ये असेल तर तो लगेचच तुम्ही बाहेर काढून टाका. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती बघा तुटलेली चप्पल किंवा बूट. बघा आपण आपल्याला चपला आणि बूट तर खूप प्रिय असतात. आपल्या जीवनामध्ये बघा ह्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व द्यायचं असतं. ज्याप्रमाणे बघा दुसऱ्याचे चप्पल किंवा बूट आपण जरी घरी आणले तर त्यासोबतच बघा त्यानंतर सर्वात जास्त नकारात्मकता जर कुठे असेल तर ती ह्या बुटांमध्ये ह्या वस्तूंमध्ये असते. त्यामुळे ह्या वस्तूसुद्धा आपल्याला घरातून खराब झालेले असतील तुटलेले असतील तर ते बाहेर काढायचे. आणि बघा एखादी चप्पल तुम्ही शिवून पुन्हा वापरात आणता आली तर मग तुम्ही तशीसुद्धा करू शकता. तर बघा काही प्रथा आणि परंपरासुद्धा आपण बघा पाळतच असतो. एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती अशा काही वस्तू आपल्या पडून असतात ज्याचा आपण वर्षानुवर्षे वापर देखील करत नाही. पण बघा वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत की त्या जर बघा तुटलेल्या असतील फुटलेल्या असतील त्या घरामध्ये ठेवू नयेत. त्यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची जी कृपा आहे तर ती मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. त्यापैकीच एक आहे बंद पडलेले घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटलेला आरसा जो आहे तो सुद्धा आपल्याला घरात ठेवायचा नाही. तो सुद्धा एक दोषच आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि कुटुंबातील बघा ज्या व्यक्ती आहेत ना तर त्यांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बघा तुटका आरसा जर असेल तर तो आपल्याला लगेचच बाहेर काढायचा आहे. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं की अगोदर खराब झालेलं घड्याळ असेल तर ते सुद्धा तुम्ही फेकून द्या. कारण बघा घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती होत असते. तर त्यामुळे जर तुम्हाला ते शेल घालून घड्याळ चालू करता येत असेल तर ते तुम्ही चालू करा. आणि जर नसेल येत तर मग ते तुम्ही ज्या ठिकाणी आपण घंटा गाडी वगैरे येते तिथे तुम्ही घराच्या बाहेर काढून टाकू शकता. बघा जर बंद पडलेलं घड्याळ असेल ना तर जर घड्याळ असेल तर घरातील लोकांना काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत नाहीत. आणि बघा जर तेच घड्याळ जर बंद पडलं तर मात्र आपली जी काही रोजची कामे आहेत ना ती अडकून पडतात. त्यामुळे घड्याळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला बंद पडकं घड्याळ घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे. त्यामुळे त्याचबरोबर तुमच्या दरवाज्यामध्ये सुकलेले वाळलेले जर तोरण असेल ते तोरणसुद्धा तुम्हाला काढून टाकायचे आहे. त्याचबरोबर इंडोर प्लांट्ससुद्धा असतात किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये वगैरे झाडामध्ये कुंड्यामध्ये कुठलंही रोप लावलं असेल ते सुद्धा तुम्हाला बघा सुकलेला असेल तो वाळलेला असेल ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याचबरोबर बघा सर्वात महत्त्वाचं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असलेल्या सगळ्यात जास्त वस्तू म्हणजे कपडे. कपडे तर बघा आपल्याला खूप प्रिय असतात. भरपूर कपडे असतात आपल्याला घालायला. तरीसुद्धा आपण विचार करतो की मी आता काय घालू? एखादा कार्यक्रम असेल तर मी ह्या कार्यक्रमाला ती वस्तू घातली होती. आता मी परत हीच कशी साडी नेसू? हेच कपडे कसे नेसू? असा प्रश्न असतो. एक तर ठेवायला जागा नसते आणि ती टाकून देण्याचं सुद्धा आपण धाडस करत नाही. त्यामुळे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये ना फाटलेले कपडे असतील तर ती आपण तशीच एका बाजूला ठेवून देत असतो. कपाटामध्ये एका बाजूला किंवा माळ्यावरती एका बाजूला गाठोडं वगैरे बांधून आपण ते घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवत असतो. आणि त्याकडे आपण बघा पुन्हा लक्षसुद्धा देत नाही. परंतु बघा वास्तुशास्त्रानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. जे फाटके कपडे आहेत ना तर ते आपण कधी आपण बघा जर घातली ना तर आपल्याला दारिद्र्य येतं असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ती फाटकी कपडे जर आपण घरामध्ये ठेवलं तर गरिबीसुद्धा येते आणि आपल्या दारिद्र्यतेमध्ये वाढ होत जाते. म्हणूनच जर बघा कपडे फाटलेले असतील तर त्याची विल्हेवाट आपल्याला वेळीच लावायची आहे. ती तशीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवून द्यायची नाही. बघा त्या वस्तू बघा तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीने दिलेला असेल, ड्रेस दिलेला असेल, साडी दिलेली असेल, पण ती वस्तू जर फाटलेली असेल तर मग त्याचा तुम्हाला काय उपयोग आहे? काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही आहे ना कपड्यांची आहे ना वेळीच तुम्ही विल्हेवाट लावून ठेवा. आणि बघा जर ते तुम्हाला रफू वगैरे आताच्या काळामध्ये जर फाटलेलं असेल एका बाजूला तर तुम्ही तसा करून सुद्धा ते तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवून देऊ शकता. त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये बघा जर एखादं महाभारताच्या युद्धामधील चित्र असतील किंवा बघा नटराजांची मूर्ती असेल, ताजमहालाचे चित्र असेल, हे असे किंवा काटेदार झाडांचे चित्र असतील, यापैकी कोणतीही वस्तू बघा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. या ज्या गोष्टी आहेत ना तर या आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता आणण्याचे काम करत असतात. महाभारताच्या चित्रामुळे बघा आपल्या घरामध्ये भांडणं होत असतात. आणि ताजमहल बघा हे एक कबर आहे. त्याचप्रमाणे बघा पुढे जे झाडाचं चित्र आहे, काटेदार झाडे आहे, तर ते बघा आपल्या जीवनामध्ये काटे पेरत असतात. त्यामुळे अशा ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत. त्याचबरोबर बघा आपलं
किंवा फाटलेलं पुस्तक असेल किंवा काय असेल, ज्या कुठल्या वस्तू असतील ना, तर त्या आपल्याला दिवाळी येण्याच्या अगोदरच आपल्याला त्या आपल्या घरामधून बाहेरही काढायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.